मी तुम्हाला कसं सांगू, मला कळतच नाहीये मी तुम्हाला कसं सांगू. प्लीज तुम्ही हे ट्राय करा यार. तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला कळेल. तुम्ही मला बोलाल थँक्यू प्रतीक्षा, थँक्यू. म्हणजे जेव्हा पण मी हे असलं काही अप्लाय करते ना, मला मनामध्ये येतं की गाईज मी तुम्हाला दाखवायला पाहिजे, मी तुम्हाला हे दाखवायला पाहिजे, तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला पण हेल्प होणार. वाव. ऍक्च्युली टेस्टी आहे. असं कधी ट्राय केलं? खूप टेस्टी पण लागतं यार हे. सिम्पल आहे, सोबर आहे, बट खूप जास्त स्वीट आहे, टेस्ट वाईज पण आणि रिझल्ट वाईज पण. तर नक्की फॉलो करायला विसरू नका, स्टेप्स पण आणि चॅनल पण. हॅलो गाईज, तर आज मी तुमच्यासोबत एक मॅजिकल रेमेडी शेअर करायला जाते, पण त्याकरता तुम्हाला व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघावा लागेल. तर व्हिडिओ बिलकुल पण मिस करू नका. मी आज स्टेप बाय स्टेप तुम्हाला खूप सुंदर व्हिडिओ, खूप छान रेमेडी शेअर करायला जाते. आता कुठे तुम्हाला माझा आवाज येणार. ॲडव्हान्समध्ये सॉरी बोलून देते, कारण बॅकग्राऊंडने इतका जास्त नॉईस आहे, तर आज तुम्हाला थोडंसं इरिटेट होऊ शकतं. आता मी मस्त दूध घेतलंय चेहऱ्याला, ॲज अ क्लिन्झिंग म्हणून मिल्कचा वापर करतोय आपण. आणि आज उगाच व्हिडिओ बनवतेय, तुमच्या समोर लावतेय म्हणून थोडं शायनिंग मारते, नाहीतर तुम्हाला तर माहीतच आहे, एकट्यात आपण अप्लाय करायचं असेल टेस्टी अगदी हातावर घेऊन आपण कसं बसं लावून सगळीकडे पसरलं असतं. पण आता उगाच ऍक्टिंग करते, ब्रशने दूध घेतेय आणि लावतीये, चालायचंच. छान आपल्याला मसाज करायचा आहे. पहिले थोडंसं लावलं, मग ते पहिले तर क्लीन करून घ्यायचं. कधी कधी कसं असतं की आपण डिरेक्ट अप्लाय करतो, फेस वॉश नाही करत. आणि जर का तुम्ही फेस वॉश केला तर तुम्हाला असं पुन्हा असं टिश्यूने वाईप करायची गरज नाहीये, पण तुम्ही डिरेक्टली क्लिन्झिंग यूज करताय तर पहिले तर क्लीन करायचा फेस आणि पुन्हा दूध घ्यायचं अप्लाय करायला. पहिले ऑल ओव्हर फेसला लावून घ्यायचं प्रोडक्ट. कोण आहे रोहळ? नेमकं जेव्हा मला व्हिडिओ बनवायचा असतो ना, तेव्हाच यांना सुचतं काय काय करायचं. माझं नाहती आहे मी लिटरली दुधाने. तुम्ही थोडं सुकू देताय, तर कधी कधी आपला जो चेहरा आहे त्यावर जर का मळ असेल तर तोही दुधाने असा निघून येतो. लकीली माझ्या चेहऱ्यावर नाही आहे, पण जर का तुम्ही बाहेरून आलात आणि क्लीनअप करायला घेतलाय तर तुम्हाला नक्कीच जाणवेल. आपण जेव्हा बाहेरून येतो तर कशी धूळ आणि सगळी माती आपल्या, हे बघा दिसतंय तुम्हाला, अंगावर असते आणि ती अशी निघून येते. हे बघा, तर असा मळ आपण दुधाच्या हेल्पने काढू शकतो. बघा, माझ्या माथ्यावर थोडंसं काळं काळं आलेलं आहे. एकदा दूध लावतीये. असं उलट्या मोशनने नाही लावायचं, तुम्हाला नेहमी क्लॉकवाईज चालायचं आहे, अप्पर साईडने जायचंय, की जेणेकरून आपले चिक्स जे आहेत ते लिफ्ट होतात आणि स्किनला आपण खाली नाही खेचत. छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या माहिती असणं खूप गरजेचं असतं, कारण छोट्या छोट्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्यावर होत असतो. आता तुम्ही बघताय मी छान क्लीन करून घेतलंय. आता जरा हसली, जरा फुलली. आता मी जॅगरी घेतलंय आणि इकडे आहे लिंबू, गुळ आणि गुळामध्ये मी लिंबाचा रस असा मिक्स करते. माझ्याकडचा पूर्ण लिंबू मी ह्याच्यात टाकलाय, म्हणजे जो नॉर्मल लिंबू असतो त्याचा अर्ध स्लाइड तेवढं टाकायचंय. पण हा, तुमची स्किन जर का सेन्सिटिव्ह असेल तर लिंबाचे 2-3 थेंबच तुम्ही ह्याच्यात टाकायचे, कारण सेन्सिटिव्ह स्किनला थोडंसं इरिटेशन होऊ शकतं. त्याच्यामुळे लिंबू टाळायचा आहे. म्हणजे लिंबू टाळायचा नाही म्हणता येणार, पण जे क्वांटिटी आहे, जितक्या क्वांटिटीत आपण यूज करतो नॉर्मली, तर त्यापेक्षा कमी, म्हणजे 2-3 थेंबच टाकायचे. ब्रशच्या हेल्पने थोडंसं इझी जातं. आता आपण जोपर्यंत चेहऱ्याला स्क्रब करतो तोपर्यंत हे छान मिक्स होऊन राहणार, म्हणून मी आधीच मिक्स करून ठेवलं.
आता दुसरं जे स्टेप आहे ते आहे आपलं स्क्रब. आणि स्क्रब करता मी आज यूज करतेय डाळीचं पीठ. मला आज हार्श वाला स्क्रबिंग नकोय. जेव्हा मला हार्श हवं असतं, खूप सारे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स मला जेव्हा फील होतात, तेव्हा मी ह्याच्या ऐवजी दुसरे ऑप्शन्स ट्राय करते. पण मला एकदम माइल्ड स्क्रबिंग करायचं असेल फेसला तर मी नेहमी डाळीचं पीठच वापरते. आणि मला जेव्हा फील होतं की माझी स्किन ऑइली पण होते, म्हणजे ऑइली माझी स्किन मला वाटायला लागते, कारण माझं स्किनचं टाईप असं आहे ना, ते सीझन वाईज चेंज होतं. म्हणजे थंडी आली की ड्राय व्हायला लागते, उन्हाळा आला की ऑइली व्हायला लागते, आणि पावसाळ्यात नॉर्मल असते. असं मला माहित नाही, पण माझी स्किन नेहमी अशीच असते. तर आता जसं की उन्हाळा स्टार्ट होतोय तर मला ऑइली स्किन वाटायला लागली आहे पूर्ववत, जी की नॅचरल माझी ऑइली स्किन आहे. तर मग मी डाळीचं पीठ वापरायला लागते. डाळीच्या पिठामध्ये मी थोडंसं दूध ऍड करतेय, ते चेहऱ्याला लावते असं ऍज अ शेट. हे व्हिडिओच्या गडबडीमध्ये ना इतकं सीन होऊन जातो. ऍज अ पॅक म्हणून पण याचा यूज होतो, पण मी स्क्रबसाठी पण डाळीच्या पिठाचा वापर करते. तर आज मला फक्त नाकावरच व्हाईट हेड्स फील होत आहेत, कारण गेले 5-6 दिवस मी चेहऱ्याकडे बिलकुलच लक्ष नाही दिलंय. जिथे जिथे आपल्याला ब्लॅक हेड व्हाईट हेड वाले दाढी फील होतात तिथे तिथे आपल्याला मसाज करायचा आहे मस्त. आणि स्क्रबिंग ही अशी गोष्ट आहे ना, जी खूप रगडण्यासारखी गोष्ट नसते. काही बायका काय करतात की स्क्रब करणं चांगलं असतं, खूप रगडतात चेहऱ्याला. त्याच्यामुळे आपली स्किन जी आहे ती हार्म होऊ शकते. त्याच्यामुळे कधी पण स्क्रबिंग करताना थोडंसं नाजूकतेनंच करायला पाहिजे. मी नेहमी नाजूक पद्धतीने चेहऱ्याला हाताळते. जर का तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅक हेड व्हाईट हेड्सच नाहीये, तर तरी पण तुम्हाला स्क्रबिंग हवंय स्किन सॉफ्ट वाटावी ह्यासाठी, तर तुम्हाला हे एकमेव बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही नॅचरल कुठलं तरी घरातलं इन्ग्रेडियंट घ्या आणि त्याच्या हेल्पने चेहऱ्यावर स्क्रब करा. मी बिलकुल प्रेफर नाही करणार की तुम्ही बाहेरचे जे प्रोडक्ट्स येतात स्क्रब वगैरे, तर त्याच्याने स्क्रब करा. आपल्या घरातच एवढ्या सुंदर गोष्टी आहेत, तर का आपण बाहेरचे बाजारातले प्रोडक्ट्स यूज करायचे आणि चेहऱ्याला उगाच केमिकल थोपत बसायचं. हे ऑप्शन मला सगळ्यात बेस्ट वाटतं, नॅचरल, जे आपल्या ऑलरेडी किचनमध्ये आहे. तर ह्याच्याच हेल्पने आपण स्क्रब करायला हवं. जेवढा वेळ करायचंय तेवढा वेळ लावा, पण रिलॅक्स होणार अशा पद्धतीने प्रोडक्ट्स यूज करा. अशा पद्धतीने स्वतः करता टाइम द्या, की जेणेकरून तुमचा चेहरा तुम्हालाच आवडेल असा वाटेल. आता तिसऱ्या स्टेपकडे वळण्याकरता आपल्याला पहिले फेस वॉश करावं लागेल. त्याच्यानंतर मी तिसरं स्टेप जे आहे ते तुम्हाला दाखवते. आलेच मी 2 मिनिटात. फेस वॉश करून आली आहे. तुम्ही बघताय चेहरा किती नितळ आणि फ्रेश आणि क्लीन दिसतोय. पण माझ्याकडे एक बुरी खबर आहे, ती म्हणजे अशी की माझ्याकडे लाईट गेली आहे गेल्या 1 तासापासून, आणि मला जस्ट आत्ता कळालेलं आहे की माझ्याकडे लाईट गेलेली आहे. अदरवाईज आपण ह्याच्याने स्टीम घेणार होतो, पण माझ्याकडे आता एकच लास्ट ऑप्शन उरलंय, ते म्हणजे मी गॅसवर पाणी तापवायचंय आणि त्याच्यावर मी स्टीम घ्यायचंय आणि मग तुमच्या पुढे सादर व्हायचंय. तर पहिले मी स्टीम घेऊन येते, कारण हे वाला ऑप्शन आता तर आपल्याला करताच येणार नाही, कारण मला कळतं की मागे जे काम चालू आहे ते लाईट रिलेटेडच चालू आहे. कुठेतरी वायर कट झाली आहे, तर माझ्याकडे बराच टाइम लाईट नाही येणार आहे, तर मी एवढी वाट नाही बघू शकत. तर मी गॅसवर पहिले पाणी तापवते आणि त्याच्यावर वाफ घेते आणि मग तुमच्याकडे येते. आणि हां, कुठेच जायचं नाहीये, मला काही सेकंड्सच लागतील, काही सेकंड्स नाही, फ्यू मिनिट्स लागतील, कारण त्याला थोडासा टाइम द्यावाच लागतो. तर तो टाइम मी घेऊन तुमच्याकडे येते. सो स्टे ट्यून. बघताय चेहरा माझा असा लाल लाल झाला थोडासा. 10 मिनिटं कॉन्स्टंट वाफ घेतल्यानंतर आपला चेहरा जो आहे त्याच्यावरचे, आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स आहेत ते ओपन झालेले आहेत. तर आपण ह्यावाला गॅजेटने आपले व्हाईट हेड ब्लॅक हेड रिमूव्ह करू शकतोय. मोस्टली काय होतं ना, की आपल्या एवढ्याच भागात ब्लॅक हेड व्हाईट हेड्स जास्ती असतात, आणि आपण जेव्हा वाफ घेतो तेव्हा इझी जातं आपल्याला हे रिमूव्ह व्हायला आणि इझिली रिमूव्ह होतात. ते ठेवते मी. पण आपल्या हाताने करतो तर ते आपल्याला पेनफुल नसतं. आपण दुसऱ्यांच्या हाताने जेव्हा करायला जातो तर ते आपल्याला खूप जास्त पेनफुल वाटतं, आणि आपण किती पण जास्त प्रेशरने केलं तरी पण आपल्याला त्रास नाही होत. त्याच्यामुळे स्वतःच करणं बेटर, घरच्या घरी. पैसाही खर्च होत नाही आणि त्रासही होत नाही, तर स्वतःच घरच्या घरी करणं एनी टाइम बेटर. या साईडने करते
आणि नेहमी नेहमी जर का तुम्ही चेहऱ्याकडे लक्ष देताय तर तुम्हाला इतका त्रासही होत नाही ब्लॅक हेड व्हाईट हेडचा. ब्लॅक हेड तर तेव्हाच होता जेव्हा आपण केअर करत नाही, बाहेर फिरतोचे पण आपण फेस कव्हर करत नाही, खातो आपण नुसतं तेलकट तुपकट सगळ्या गोष्टी, तर त्याच्याने ब्लॅक हेडचा प्रॉब्लेम होतो. व्हाईट हेड्स तर हे ऑइली खाण्याने वगैरे वगैरे होतच असतात. ठीक आहे, मला जास्त गरज पण नाही आहे एवढ्यात. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ते रिमूव्ह करतात ना इतकं चिकणं लागतं ना नाक, बस कधी. मस्त वाटतं. लास्ट जे स्टेप आहे, लास्ट नाही म्हणता येणार पण जे फेस क्लिन्झिंग वाला जे स्टेप आहे त्याच्यातलं हे लास्ट स्टेप आहे, ते म्हणजे पॅक आपला छान असा रेडी होऊन राहिला. इकडे दिसते तुम्हाला, हे सगळं मला चेहऱ्याला गळ्याला अप्लाय करायचंय. छान असं पहिले लावते. खूप सुंदर पॅक आहे यार हा. म्हणजे आपला चेहरा जो आहे ना तो इतका निखारून निघतो ना, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर डार्कनेस आलेला असेल, चेहरा टॅन असेल, इव्हन तुम्हाला काळसरपणा कुठे वाटत असेल तर ह्याच्याने इन्स्टंट माणूस गोरा होतो. ट्रस्ट मी गाईज, एकदाच फक्त तुम्ही अप्लाय करून बघा, त्याच्यानंतर तुम्हाला जे मॅजिक आहे ते दिसेल. काय मॅजिक आहे ह्या पॅकचं, कुठल्या लेवलपर्यंत आपण आपल्यासोबत मॅजिक करू शकतो किचनमध्ये राहूनच, हे असल्या गोष्टी अप्लाय केल्यानंतरच आपल्याला समजतं. पण स्किन टाईप हा लक्षात असला पाहिजे. जर का मी बाथरूम मध्ये असते ना तर मी कान, बॅक नेक कुठल्याच गोष्टी सोडल्या नसतात. उगाच मी तुमच्या समोर हे सगळं शेअर करते म्हणून थोडंसं चांगल्या पद्धतीने नीटनेटकेपणाने अप्लाय करते. अदरवाईज मी बाथरूम मध्ये असते आणि माझ्या धुंदीत असते तर मी कानही सोडले नसते, बॅक नेकही सोडला नसता, ऑल ओव्हर सगळीकडे लावलं असतं. तर तुम्ही एकट्यात करताय ना तर तुम्ही सगळीकडे लावा. कान पण इव्हन वाटले पाहिजे, कान पण आपले काळवंटात, तर कानांना सोडू नका. कारण मी आता जर कानांना लावलं तर मला हेअर वॉश वगैरे सगळं चिकटणार, मग हेअर वॉश सगळं करावं लागणार, म्हणून हे अवॉइड करतेय. बॅक नेकलाही मला लावता नाही आलाय, तर हे सगळं लावतेय मी. आणि जर का तुम्हाला इरिटेशन, इचिंग वगैरे जाणवत पण असेल तर तुम्ही 5-10 मिनिटं ठेवा आणि त्याच्यानंतर फेस वॉश करून टाका. नॉर्मली आपल्याला हे 15 मिनिटं आपल्या चेहऱ्यावर ठेवायचं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला वॉर्म वॉटर पण नाही, पूर्ण थंड पाण्याने तुम्हाला चेहरा धुवायचा आहे. आपण नॉर्मली बोलतो ना की असं वॉर्म वॉटरने हे करा ते करा ते करा, मी तर प्रेफर करेन की पूर्ण थंड पाणी वापरा, थंड पाण्याने मस्त चेहरा धुवा. मी तेच करते. आता 10-15 मिनिटं थांबतीये आणि नंतर मी फेस वॉश करून तुमच्या समोर जेव्हा येणार तेव्हा तुम्हाला कळेल की काय मॅजिक होऊ शकतं, कुठ लेवल पर्यंत माणूस चमकतो आणि जी शाईन, जो सॉफ्टनेस आणि जी चमक आपल्याला जी हवी असते नॉर्मली, तर ती चमक आपल्याला चेहऱ्यावर दिसते. ते आता मला एवढं बोलण्यापेक्षा, एवढं एक्सप्रेस होण्यापेक्षा ना तुम्हाला डिरेक्टली अशी डोळ्यांनी एक्सप्रेस झालेलं मला जास्त आवडेल. तर पहिले मी थांबते, फेस वॉश करते आणि मग त्याच्यानंतर मी बिलकुल बोलणार नाही. मी फक्त असं लुक देणार तुम्हाला, असं असं करून लुक्स देणार आणि तुम्हीच मला नंबर्स द्या की तुम्हाला कुठ लेवल पर्यंत हे रेमेडी आवडलेलं आहे. आणि कमेंट सेक्शन मध्ये तुमचा एक्सपिरियन्स शेअर करायला विसरू नका. भलेही तुम्ही आज व्हिडिओ बघताय आणि तुम्ही उद्या, परवा, तेरवा जेव्हा पण अप्लाय करताय तर व्हिडिओला व्हिजिट करा पुण्यांदा माझ्याकरता आणि कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा तुमचा जो पण एक्सपिरियन्स असेल, तुम्हाला जो पण रिझल्ट आला असेल, भलेही वाईट असू दे, चांगला असू दे, पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह दोन्ही चालेल, पण मला कमेंट सेक्शन मध्ये तुमचा एक्सपिरियन्स नक्की म्हणजे नक्की शेअर करा. ही रिक्वेस्ट आहे तुम्हाला. ठीक आहे, शाईन बघा गाईज, बघताय पहिल्या माझ्या चेहऱ्यामध्ये आणि आताच्या चेहऱ्यामध्ये किती फरक आहे. पूर्ण असा चेहऱ्यावरचा निखार तुम्हाला क्लिअर आणि क्लिअर दिसत असेल. आता ह्याच्यावर मी थोडासा टचअप देऊन देते, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लोशन आणि तुमच्या समोर देते ना एवढं बोलण्यापेक्षा. माझ्या लाईफमध्ये जेव्हा पण कुठली चांगली गोष्ट होते किंवा मी हॅपी होते कुठल्या गोष्टीने, तर माझ्या माइंडमध्ये पहिले तुम्ही लोक येतात. तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, तुम्ही माझ्या लाईफचा एवढा मोठा पार्ट होऊन बसला आहात ना, की मला कुठली गोष्ट असू दे, चांगली झाली की मला असं होतं की मी कधी हे तुम्हाला सांगेल, कुठली वाईट गोष्ट असेल तर मला असं वाटतं की मी कधी हे तुम्हाला सांगेल की जेणेकरून तुम्ही पण या गोष्टींपासून लांब राहाल. चांगलं असेल तर मला असं वाटतं की यार मला ह्याचा फायदा झालाय तर तुम्हाला कधी होईल, मी तुम्हाला कधी दाखवेन, तुम्हाला कधी शेअर करेन, कधी कुठली गोष्ट मी तुम्हाला दाखवेन, असं मला होतं. आणि आता पण मी अप्लाय करते ना, मला असं होतं की यार
जितक्या पण माझ्या बहिणी मैत्रिणी ज्या पण माझे दादा भाऊ लोक आहेत जे मला बघतायत त्यांनी सगळ्यांनी हे अप्लाय करावं आणि त्यांनी स्वतःला असं निखारावं असं मला वाटतंय की तुम्ही पण हॅपी व्हाल आणि नेहमी नेहमी करत राहाल. तुम्ही बघा ना एक चमक आणि आता मला एवढं फ्रेश फील होतंय आणि एवढं छान वाटतंय ना की जणू मी एखादी एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट करून आली आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला एवढा मोठा रिझल्ट येऊन जातो. खरंच असं वाटतं की तुम्ही प्रत्येकीनं हे करायला पाहिजे आणि उद्याच करा. आज ठीक आहे मी समजू शकते की तुम्ही दमले असतील, थकले असतील, मोबाईल घेऊन बसले असतील. उद्या तुमच्याकरता खास वेळ काढा आणि हे रेमेडी ट्राय करा. तुम्हाला खूप 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 सुंदर रिझल्ट भेटेल आणि मला माझ्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचा रिव्ह्यू हा हवाच आहे. हे रिक्वेस्ट आहे माझं तुमचं. मी दुसऱ्यांदा रिपीट केलंय हे. आता मी काय वापरतेय लास्ट टाइम मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं सिरम. तेच सिरम मी रिपीट करते. विटॅमिन सी सिरम आहे. ठीक आहे. बॉडी शॉपचं विटॅमिन सी सिरम मी वापरलंय ते लावतीये. नेकला लावलं. एवढी चमक आली आहे ना. असं नॉर्मली स्ट्रोब क्रीम वापरलं जातं किंवा हायलायटर वापरलं जातं कुठल्याही फाउंडेशनमध्ये, तेव्हा अशी चमक येते. ही नॅचरली आपल्याला भेटते. कळते तुम्हाला? एवढं जीव तोडून का सांगते मी. आता मी लावते मॉइश्चरायझर डॉक्टर रेड्डीज म्हणून. तुम्हाला कुठल्याही तुम्हाला कुठल्याही मेडिकलमध्ये भेटून जाईल. हे अप्लाय करताय 5 मिनिटं थांबायचंय. लगेच वच नाही करायची आहे. मॉइश्चरायझर लावलं की लगेच घ्या दुसरं स्टेप आहे म्हणून सनस्क्रीन घ्या असं नाही. थोडा गॅप द्यायचा आहे. कारण की आपण कुठलेही प्रोडक्ट वापरतो ना तर त्याला थोडासा टाइम द्यायचा असतो. कारण ते ओलं असतं. ते पूर्ण सुकू द्यायचं, मर्ज होऊन द्यायचं स्किनमध्ये, थोडंसं ऑब्झर्व होऊन द्यायचं आणि त्याच्याच नंतर तुम्हाला दुसरं प्रोडक्ट अप्लाय करायचंय. माझ्याकडे सध्या टोनर नाहीये. माझं गुलाबजल हरवलंय तर मी टोनर अप्लाय नाही केलाय. ते स्किप केलंय आज मी. कारण शोधत बसले की पुन्हा माझा लाईट जाईल. आता सायंकाळची वेळ झालेली आहे. 6:15 वाजले. थोड्या वेळात पूर्ण लाईट जातो. लाईट असताना तर अजून व्हाईट दिसला असता चेहरा. आता पूर्ण मी विंडोमध्ये आलीये. म्हणजे विंडोमध्येच कॅमेरा आहे माझ्या. तर लाईट पूर्ण डाऊन झालाय. तरी पण चमक दिसते चेहऱ्यावर. दिसत नाही असं नाही आहे. पण पहिले मी हे सुकवते यार. पण दुपारी जर का व्हिडिओ बनवला तर अजून तुम्हाला चेहऱ्यावरचा जो उजळपणा आहे ते प्रॉपर दिसलं असतं असं मला वाटतं. नेक्स्ट टाइम मी स्किन केअर कुठलाही व्हिडिओ बनवला ना तर दुपारच्या वेळी बनवेन. तसं 5-6ला बनवायला नाही घेणार. ठीक आहे. सुकलंय. स्क्रीन घेतलंय हे वाला स्किन ल्युमेटचं हे सनस्क्रीन मी आता लावतेय. आता घरात आहे म्हणून जास्त क्वांटिटीत नाही घेतलं लावायला. त्याच्यानंतर काजळ लावते थोडंसं टचअप म्हणून. थोडंसं कॉर्नरलाच लावते. जास्त लावायची गरज नाही वाटत आहे. आजकाल काजळ लायनर खूप कमी वापरते मी. मला असं का वाटतंय की मी माझे कान मिस केले आहेत पूर्ण व्हिडिओमध्ये. थोडासा वर घेते. पूर्ण व्हिडिओमध्ये माझे कान मिस झालेत यार. जे की मी एवढं एक्सायटेड होऊन लावलं होतं आणि माझं तुमच्याशी बोलता बोलता लक्षच नाही. किती क्यूट थिंग आहे हे. आणि मी हे फर्स्ट टाइम यूज करते. टिंट लावलं. नेसेसरी स्टेप जी फॉलो करावीच लागते. त्याच्याशिवाय मी इनकम्प्लीट असते. ती म्हणजे टिकली. पहिले मी वर लावायचे. आता काही दिवसांपासून खाली लावायला लागले. ठीक आहे. लाईट गेलाय बघताय तुम्ही. आता मी हेअर ओपन करते. जरा जरा मन खोळावते. हेअर कोम करते.
यार लाईट गेलाय पूर्णच, ऑलमोस्ट लाईट गेलाय. मला असं वाटतं टाइमपास करण्यापेक्षा फायनल लुक जो आहे तो पहिले तुम्हाला दाखवून देते. केस काय चालूच राहणार आहे. सोड बांध कोंब करते. माझा फायनल लुक. आता इकडे बघते, ठीक आहे. ग्लो बघताय. आय होप तुम्हाला हे रेमेडी आवडलं असेल. माझे असेच व्हिडिओज, आणि जर का तुम्हाला माझे असेच व्हिडिओज हवे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला आयडियाज द्या की तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओज हवे आहेत. मी बनवण्याचं नक्की ट्राय करत राहीन. तुमच्याकरता वेगवेगळ्या गोष्टी तशाही मी घेऊन येते. तर असेच व्हिडिओज बघायचे असतील तर त्याच्याकरता मला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन जे आहे ते हिट करून ठेवा की जेणेकरून जेव्हा पण व्हिडिओज अपलोड होतील तर नोटिफिकेशन्स येतील आणि सगळ्यात आधी तुम्ही माझा व्हिडिओ बघाल. इंस्टाग्रामवर पण फॉलो नाही करता आहात तर तिथेही फॉलो करा. तिथे माझे रील्स तुम्हाला बघायला भेटतील आणि अजून खूप साऱ्या रेमेडीज तुमच्यापर्यंत येणार आहेत. त्याच्याकरता थोडंसं थांबा. डे बाय डे सगळ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर होणार आहेत आणि इव्हन घरासाठी पण खूप साऱ्या व्हिडिओज येत आहेत. म्हणजे कमेंट्स येत होत्या, रिक्वेस्ट येत आहेत की होम टूर घेऊन ये. तर काही गोष्टींमुळे मला होम टूर घेऊन नव्हता येत आहेत, पण अजून थोडे दिवस बाकी आहे. म्हणजे माझं सामान अस्तव्यस्त होतं घरामध्ये, त्याच्यामुळे मला तो व्हिडिओ बनवता येत नव्हता. बट स्टील अजून काही दिवस नाही बनणार व्हिडिओ, म्हणजे अजून 15-20 दिवस मला द्या. त्याच्यानंतर मी माझा होम टूर पण घेऊन येईन आणि किचन व्हिडिओज पण आहेत. खूप सारे व्हिडिओज माझ्या चॅनलवर जुने येणार आहेत. तर प्लीज मला क्वेश्चन नका करू त्याच्याकरता की यार किती जुने व्हिडिओज अपलोड करते वगैरे वगैरे. कारण की तो टाइम माझ्यासाठी खूप खराब होता. गेले 1 वर्ष पूर्वीचा जो टाइम होता, म्हणजे आता कुठे मला मी 15 दिवसापासून जरा बेटर फील करते किंवा माझ्या हातात दिवस आहेत किंवा मी फ्रीली गोष्टी करू शकते. इतका दिवस ते पॉसिबल नव्हतं माझ्याकरता. जवळपास 1 वर्ष मला ते करता येत नव्हतं, कॉन्स्टंट व्हिडिओज येणं, शूट करणं वगैरे वगैरे. तर आता मी पण फ्री फील करते आणि माझ्या लाईफमधल्या गोष्टी थोड्याशा इझी झाल्या आहेत. त्याचे रिझन्स तुम्हाला माहिती आहे. जसं माझ्या आजीचं निधन झालेलं, त्याच्यानंतर माझे सासरे जे होते, चुलत सासरे, त्यांचं पण निधन झालं आणि घरामधलं वातावरण खूप जास्त डिस्टर्ब होतं आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओज आधी जे बनवले ते एडिट नाही झाले, नंतर त्या काळामध्ये बनले नाही गेले आणि आजीला भेटायचे ते व्हिडिओ बनले तर ते एडिटच नाही झाले, त्याच्यामुळे ते अपलोड नाही झाले. सो आता जुने खूप सारे व्हिडिओज येतील. एखादा नवीन आला तर 2-3 व्हिडिओ जे असतील ते जुने असतील. तर त्या गोष्टीसाठी मला तेवढं माझ्या ज्या चुका आहे त्या पदरात घाला आणि मला थोडंसं अंडरस्टँड करा, ठीक आहे. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.